युद्धामुळे देश बंद, 30 दिवसाची तयारी ठेवा, भारतात पुन्हा लॉकडाऊन. युद्धामुळे देश होणार बंद. 2 दिवसापूर्वीच पंतप्रधानांनी लोकसभेत आपल्याला कोरोनापेक्षा महाभयंकर संकटाची तयारी ठेवावी लागेल असे शब्द उच्चारताच सोशल मीडियावर लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली. आता ही फक्त चर्चा होती, भीतीचं वातावरण निर्माण व्हायला सुरू झालं होतं. पण तेवढ्यात मोदींनी सगळ्या पक्षांची बैठक काल बोलवली होती. सगळ्या पक्षातल्या मोठ्या नेत्यांची बैठक त्यांनी काल 5 वाजता घेतली आणि त्यानंतर सगळा गेम फिरला. त्या बैठकीमध्ये कोणती तारीख ठरली, नेमकं लॉकडाऊन कधी सुरू राहणार, लॉकडाऊनमध्ये काय बंद काय सुरू राहणार, कोणत्या सेवा चालू राहणार, कोणत्या सेवा बंद होणार, नागरिकांसाठी कोणते नवे नियम लागू राहणार, गॅस पेट्रोल डिझेलची काय व्यवस्था राहणार, लॉकडाऊनची तारीख काय असणार, चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. आजचा हा व्हिडिओ एक साधी बातमी नाही, तर आपल्या देशावर घोंगावणाऱ्या एका महाभयंकर संकटाची भयावह जाणीव आहे, जिने काल रात्रीपासून भारतीयांची झोप उडवली. परवा दुपारपर्यंत सगळं सुरळीत होतं, माणसं आपल्या कामात होती. पण अचानक संसदेमधून एक त्या ठिकाणी बातमी आली. ती बातमी अशी होती की जिने लोकसभेच्या त्या ऐतिहासिक सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा बोलायला उठले तेव्हा त्यांनी सांगितलं, देशवासियांनो, आपलं संपूर्ण जग एका विनाशकारी युद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे आणि या भडकलेल्या आगीच्या झळा आता भारताला बसू शकतात. कोरोनासारख्या भीषण परिस्थितीला समोर जाण्यासाठी आता सज्ज राहा, पुन्हा एकदा कंबर कसा, असे शब्द त्यांनी उच्चारले. हे शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडले, जणू अख्खा देशातच एक भूकंप झाला. परवा दिवशी जेव्हा लोकसभेत मोदींनी हे शब्द उच्चारले होते, सगळीकडे हे भाषण त्यांचं व्हायरल झालं. या भाषणानंतर टीका सुरू झाल्या. त्यांनी तातडीनं सर्व पक्षांची बैठक बोलवली होती. ती बैठक काल सायंकाळी 5 वाजता घडली. त्या बैठकीमध्येच लॉकडाऊन, देश बंद, काय सुरू काय चालू राहणार आणि कोणती ती तारीख आहे या गोष्टीविषयी चर्चा झाली. आणि आज सगळ्यात मोठा धक्का संपूर्ण देशाला बसलाय. आता काय होणार, लॉकडाऊन कशा पद्धतीनं रस्ते सामसूम पडणार, पुन्हा एकदा घराचा उंबरा आपल्यासाठी लक्ष्यरेषा ठरणार का? पहा, हे गंभीर इशारा पंतप्रधानांनी दिला होता. त्यानंतर ते दृश्य पाहायला मिळालं, ते काळजाचा थरकाप उडवणार होतं. दिल्लीच्या राजकीय वर्तुळातल्या हालचालींना गती आली होती. मध्यरात्रीपर्यंत पंतप्रधान कार्यालयाचे दिवे लख्ख सुरू होते आणि आज सकाळी सगळ्यात मोठी घडामोड समोर आली. पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. बैठकीत नेमकं काय घडलं, बैठकीमध्ये काय ठरले, कोणत्या तारखा असणार, कोणत्या तारखेला लॉकडाऊन लागणार, काय बंद राहणार, काय सुरू राहणार, कोणत्या सेवा चालू राहणार, नागरिकांसाठी काय नियम असणार, पेट्रोल पंपावर जी लोकांची गर्दी सुरू आहे तर त्या गर्दीसाठी काय निर्देश देण्यात आले आहे. पहा, आता ही बातमी जेव्हा समोर आली होती, जेव्हा संसदेमध्ये मोदीजी बोलले होते, त्यानंतर झालं असं की एक बातमी व्हायरल झाली. दुसरी ती बातमी होती 14 देशांनी आपल्या देशामध्ये लॉकडाऊन लागू केलंय, ज्यामध्ये श्रीलंका आहे, बांगलादेश, पाकिस्तान, तर असे अनेक आशियातले देश आहे की जिथे मोठ्या मोठ्या देशांनी काही ठिकाणी 3 दिवसाचं लॉकडाऊन केलंय, काही ठिकाणी 12 दिवसांचं केलंय, तर काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे नियम कडक करून टाकले होते. तर ही बातमी व्हायरल झाली. 14 देशात लॉकडाऊन लावलंय. आता टाईम आला होता भारताचा. इकडे आपल्या देशाचा मोठा निर्णय तो होत होता. या बैठकीमध्ये सगळे पक्षीय बैठक बोलवण्यात आली. आता विचार करा, जेव्हा देशातले सगळे राजकीय पक्ष आपले मतभेद विसरून जेव्हा एका टेबलवर येतात, तेव्हा परिस्थिती किती भयानक असू शकते याचा अंदाज तुम्हाला आला असेल. बैठकीत नेमकं काय चर्चा झाली, कोणती ती तारीख आहे, लॉकडाऊन कशा पद्धतीनं लागू होणार, 14 देशांमध्ये ऑलरेडी लागू झाले, मग भारताचा नंबर लागलाय का, भारतात कशा पद्धतीनं लॉकडाऊन लागू होतंय, आता जाणून घेऊया सगळी माहिती. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या बैठकीमध्ये चर्चेला गेला तो म्हणजे पुरवठा साखळी. इराण आणि अरब देशात पेटलेल्या युद्धामुळे भारताला मिळणार गॅस आणि कच्च्या तेलाचं महाकाय टँकर समुद्रात अडकून पडले होते, अशी चर्चा सुरू झाली होती. जर हे टँकर वेळेवर पोहोचले नाही तर आपली वाहतूक यंत्रणा कोलमंडून पडेल, अशी चिन्ह जेव्हा बैठकीत एका नेत्याने विचारलं, मग जनतेला काय उत्तर द्यायचं, तेव्हा पंतप्रधानांनी जे उत्तर दिलं ते खूप खोल होतं. लोकांना आता कडू सत्याची जाणीव करून द्यावीच लागेल, कारण अफवा या वास्तवापेक्षा जास्त घातक असतात. संसदेत आणि बैठकीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असताना देशाच्या रस्त्यावर एका वेगळ्याच युद्धाला तोंड फुटलं होतं. रात्रीचे 12 वाजले तरी लोक पेट्रोल पंपावर अर्धा किलोमीटरच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. नागपूरमध्ये पेट्रोल संपलं. भयानक गर्दी वाढल्यामुळे एका परिस्थितीच्या वर, एका कंडिशनच्या वर जर ज्यावेळेस गर्दी वाढते तेव्हा साठा हा लिमिटेड असतो आणि तो साठा संपतो. कोल्हापूरमध्ये, त्यानंतर नागपूर, वर्धा, अहिल्यानगर, नाशिक, पुणे या ठिकाणी लाईन लागल्यामुळे अक्षरशः पेट्रोल पंपावर स्टॉक संपला, पेट्रोल संपलं, डिझेल संपले असे बोर्ड झळकले आणि त्यामुळे आणखीनच लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. आता इकडे पंतप्रधानांनी फक्त इशारा दिला होता, तिकडे बैठक सुरू होती. 14 देशांमध्ये लॉकडाऊन लागलं होतं.
तर आता स्पष्टपणे पेट्रोल पंपावर स्टॉक संपला असं लिहून येत होतं. गॅस सिलेंडर तर मिळणं अवघडच झालं होतं. बुकिंगचे नियम बदलले होते, तर काही ठिकाणी अगदी वादाची परिस्थिती निर्माण झाली होती. तर काही लोक आता किराणा दुकानांकडे वळाले होते. मग आता प्रश्न नेमकं येतोय की लॉकडाऊन खरंच लागू होणार का? झालं तर ते कोणत्या तारखेपासून होणार, कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत लॉकडाऊन लागू राहणार, ते कोणत्या कोणत्या सेवा त्याच्यात सुरू राहणार, कोणत्या सेवा बंद होणार, काय गोष्टींवर बंद नाही येणार, काय गोष्टींवर येणार नाही, तीच माहिती आपण इथून पुढे घेतोय. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की नक्की काय काय बंद होणार. आता याची संभाव्य यादी जर पाहिली तर काळजाचा ठोका नक्कीच चुकतो. आता जर इंधन संकट ओढवलं तर सगळ्यात पहिले खासगी गाड्यांच्या वापरावर मर्यादा येतील. एसटी बस आणि रेल्वेच्या फेऱ्या निम्म्यावर आणल्या जाऊ शकतात. इतकंच काय तर IT हब असणाऱ्या पुणे आणि मुंबईमध्ये पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होमची सक्ती केली जाऊ शकते. कारण की जर वीज पुरवठा खंडित झाला तर मोठ्या मोठ्या ऑफिसच्या इमारती चालवणं पूर्णपणे अशक्य होईल. गॅस सिलेंडरच्या बाबतीत तर परिस्थिती अजूनच गंभीरच आहे. ज्यांच्याकडे 2 पेक्षा जास्त सिलेंडर आहे त्यांना पुढचे काही महिने बुकिंगच करता येणार नाही असे ठोस संकेत आता देण्यात आले. पहिली गोष्ट ही त्या ठिकाणी होऊ शकते. दुसरी गोष्ट जी म्हणजे इंटरनेट. समुद्राच्या खालून ज्या डेटा केबल्स भारताला जगाशी जोडतात त्या सध्या युद्धाच्या छायेखाली धोक्यात आल्या. जर इंटरनेट सेवा ठप्प झाली तर तुम्ही पैसे कसे खर्च करायचे, पैसे काढायचे कसे, पैसे ट्रान्सफर कसे करायचे, रोजचे दैनंदिन व्यवहार आज गुगल पे, फोनपे, पेटीएम या ॲप्सवरून होत आहे, नेट बँकिंगवरून होत आहे. तर अशा प्रकारच्या बँकिंग व्यवहार एका झटक्यात ठप्प होतील. ठप्प होणार नाही तर त्यांचा वेग अतिशय मंद होईल आणि ते बंद होण्याच्या अगदी लाईनवर येऊन जातील. या भीतीने लोकांनी आता ATMवरही रांगा केल्या आहेत. ATMवर लोक पैसे काढत आहेत. गॅस सिलेंडरच्या बाबतीत जी परिस्थिती झाली होती ती पैशांच्या बाबतीत होते की काय अशी शंका निर्माण झाली. आता या संकटाची तुलना जर कोरोनाच्या काळाशी केली तर कोरोनाच्या वेळेस कोरोना हा एक असा व्हायरस होता जो डोळ्यांना दिसत नव्हता. पण सध्या आता कुठला व्हायरस नाहीये तर आता आहे टंचाई, तीही गॅसची, पेट्रोल, डिझेल आणि इंधनाची. आता जर हे इंधनच मिळालं नाही तर हॉस्पिटलचे जनरेटर्स कसे चालणार? महागाई इतकी वाढणार की खाण्यापिण्याच्या वस्तू 4 पटीने होतील. आता पुणे मुंबई सारख्या शहरातून मजुरांचे लोंढे UP बिहारकडे निघून गेले आहेत. तर महाराष्ट्रातले काही लोक देखील आपलं बिरार गुंडाळून आपल्या गावी येताना दिसत आहेत. मेस बंद झाल्यात, हॉटेल बंद झाले, खायचं काय हा प्रश्न निर्माण झाला. आता या बैठकीमध्ये काय ठरलं? बैठकीमध्ये असं निर्णय घेण्यात आला आहे की आपला देश हा कुठल्या युद्धानं हरणार नाही, तर तो हरेल अफवांच्या पिकामुळे आणि भीतीमुळे. त्यामुळे अफवा पसरवू नका असं स्पष्ट करण्यात आले. अफवा न पसरवता भारताकडे जवळपास 50 दिवस पुरेल इतका तेल साठा आहे आणि इराण बरोबर जे बोलणं सुरू आहे तर त्या बोलण्यातून आपले 2 शिप्स जे आहेत, 2 कार्गो आहेत तर ते गॅसचे आलेले आहेत. तर एकंदरीत भारताची परिस्थिती सध्या खूप चांगली आहे असं त्या बैठकीमधून निघून आलेलं आहे. त्यातच काल अमेरिका आणि इराणमध्ये देखील बोलणी चालू झालेली आहे. अमेरिकेने एक महत्त्वाची अट ठेवली होती की तुम्ही तुमचा अण्वस्त्र कार्यक्रम बंद करा, तर तोही इराणने मान्य केल्याचं बोललं जात आहे. आता या सगळ्या परिस्थितीवर तुमचं नेमकं काय मत आहे? या देशामध्ये जर लॉकडाऊन सारखी परिस्थिती आली तर काय करायला पाहिजे किंवा परिस्थिती निर्माण होऊ शकते का? तुमचं मत याच्यावर काय आहे नक्की कमेंटमध्ये कळवायचं आहे. तुमच्याकडे गॅसची उपलब्धता आहे का? पेट्रोल डिझेलची काय स्थिती तुमच्या भागामध्ये निर्माण झाली आहे? नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवायचं आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.